तर आज केरला ब्लॉकचा दुसरा डे. राम कुठून बसलेत, वैतागले पोरं प्रवासात, काळे पडले फार. म्हणजे हा आपला विषय. आता क्वालिटी कुठं आलोय आपण? हे तिरुनेलवेली जंक्शन. इथून अजून भरपूर लांब आहे. क्वालिटी घ्या, वेळ बनवाय चला. स्वच्छ हात धुवा आणि वेळ बनवाय घ्या त्याला. वॉन्टी ही वेळ बनवायचं लय झालं हो. मेजर म्हणतात मेजर. घ्या वेळ बनवायचा. कुठले हात स्वच्छ घ्या. गाडी आलं. और ये ITI संघ चालक शाखा क्रमांक 2. पण जेवढं पण फिरतो ना सगळं कमीच आहे, नाही का? जे ग्रीनरी इकडे प्रोजेक्ट जंगलचा टाईप आहे सगळं. आणि जे टिपिकल गाव आहेत नाही इकडचे खूप एकदम इतक्या भारी आहेत ना बघण्यासाठी. फार प्रेम पण पडतं माणूस. आलं ना परत जाऊ द्या. बघा ना लांब लांब मला भरपूर नाही आणि आमच्या आला बेळ असतोय. कशी झाली मेजर वेळ तुझी? काय सेट काय झाली वेळ? कांदा कमी पडलाय का? कांदा भावे बजेट दृश्य एकदम सुंदर दिली, बघण्यासारखे सगळे अविस्मरणीय असं डोंगर आणि मज्जा आहे ना ती नाही.
फायनली आता नागरकोविलला पोहोचलोय आणि आमचे लोक एक्साइटेड आहेत भरपूर. चले कुठं चाललं तुझी? एक्साइटेड जाणार ट्रिपला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा माझ्या ब्लॉग मध्ये. आणि आता आपण चाललोय कुठं चाललोय माहिती आहे का? कन्याकुमारी. नागरकोविलवरून कन्याकुमारी आहे 16 किलोमीटर. तुम्हाला बसची क्वालिटी करायची स्लीपर बस, एकदम स्लीपर बस एकदम क्लास आहे. म्हणजे इतकी चांगली डेव्हलपमेंट आणि इतकं चांगलं सगळं आहे ना, भरपूरच. याच आहे का? बरोबर आहे. ये इंडिया. आलो होतो एवढं लांब, त्यामुळे क्वालिटी त्यांची घरची पद्धत आहे. केळाच्या पानामध्ये जेवण वगैरे देण्यात आलं, त्या पद्धतीला आम्ही आज बघतोय आणि चांगलं वाटतं. तर बघा आता आपण लागलेलं आहे डिस्टन्सवर आहे राईट साईडला. आपण बघायला जाणार तुला. आणि गर्दी म्हणजे आज संडे असून, सॉरी मंडे आज, एवढी गर्दी नाही. त्यामुळे संडेच्या दिवशी भरपूर गर्दी असते. इकडे पण मार्केट आहे, त्यानंतर लोक वगैरे भरपूर. आणि या साईडला जो आपला आहे त्या स्पॉटकडे आपण चाललो. अरे इकडं भरपूर पाणी. चला तर बघूयात आता, भेटूया डायरेक्ट आता पॉईंटवर. तर आता फिरायला जाण्यासाठी यार्डमध्ये पास आहे, 100 रुपीजचा पास आहे. आता तर आम्ही 14 जण आहोत. 2, 3, 20 वाजता 4. आता खूप म्हणजे गर्दीच आहे, मॅनेजमेंट नाही प्रॉपर. त्यामुळे चालायचं काय गोष्टी मध्ये जाण्यासाठी लाईन वगैरे भरपूर मोठी असे फुल झेड मध्ये. आणि खूप टाइम लागेल, भरपूर खूपच जास्त ट्रॅफिक. सुंदर नजारा भेटणार तिकडून आणि समुद्राच्या लाटा एक नंबर आहे. भरपूर असं ब्लॉग चालू. चला काय विषय नाही, नोट करा चालू म्हणा. पुढं बसून म्हटलं तुम्हाला पुढे साजरा भेटला असं, मागं बसून काय वाटणार. आतापर्यंत आपला ब्लॉग सगळी गर्दी भरपूर आहे. स्पॉट आहे.
क्वालिटी एकदम क्वालिटी. हे पण तुम्हाला अनुभवायला भेटेल इकडे आला तर ह्या पॉइंटला. खाली पाणी भरपूर प्रमाणात. चुकून आहे भाई, खरंच चुकून आहे. नक्की एकदा विजिट करायची. काच सोडी, काच क्वालिटी खराब झाली त्यामुळे पाणी काही नीट दिसत नाही. दगड वगैरे दिसत नाही. भरपूर प्रमाणात चांगलं वातावरण. आपल्या डेस्टिनेशन वर आलोय पण जवळ काय समजत नाही. एकदा नक्कीच विजिट आहे इकडं. कन्याकुमारी बस फक्त त्या अंतरावर आहे 500 मीटर, फक्त 500 मीटर. श्रीलंका. फोटो काढू का व्हिडिओ काढू? हे श्रीलंकेत आहे. लव यू. रामेश्वरमला नाही. तर ज्यावेळेस तुम्ही कन्याकुमारीला तर 3 लोकेशन एकाच ठिकाणी तुम्हाला बघायला भेटणार आहेत. ते म्हणजे कन्याकुमारीचं ग्लास ब्रिज मध्ये, त्यानंतर मग तिरुवल्लापूर स्टॅच्यू आणि स्वामी विवेकानंद मेमोरियल फेअर. या 3 गोष्टी तुम्हाला इथं बघायला भेटतील. चांगलं आहे, सगळं बघण्यासारखं आहे. तुम्ही नक्कीच आवडून भेट द्या. बघण्यासाठी इकडे तुम्हाला 2 तिकीट त्यानंतर तिकडे गेल्यानंतर ना तुम्हाला पुढे जाव्या त्या गोष्टीसाठी आलो होतो नाही. त्या गोष्टी काढून जावं मला वाटायला लागले आतमध्ये. मी तर भिजणार आहे असं माझं मूड आहे. काय बोलतोस? लोकांची गर्दी भरपूर आहे आणि हे जे व्ह्यू आहेत एकदम क्वालिटी आहे. तेव्हा फक्त दिसतात ते फक्त लाटा अशा मोठ्या मोठ्या लाट मला असं या गतीने बघतो ना आपण त्या लाट आहेत. ज्यावेळेस पण
इज ॲब्सोल्युटली एकदम काय खाण्याच्या लायकीची नाही आहे. टेस्ट नाही, टेस्टलेस आहे. फक्त दिसायला चांगली दिसते वरतून. भांगर काय अजिबात येऊ नका. खाणार आहे हां बघा, हाय तशी आता उष्टी ठेवणार आहे. अन्नाचं नुकसान नाही करू म्हणावं, पण पोट पण नाही भरलं आणि चव पण नाही आहे. खाऊ नका अजिबात. आणि इथं पण येऊ नका. ठीक आहे, थँक्यू. हॉटेल नाईस हॉटेल बट